आपण बघतोय की आता पाकचा जम्मूमध्ये हल्ला आहे। आपण पुन्हा एकदा जाऊया। निवृत्त जनरल लेफ्टनंट जनरल सतीश ढगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीश जी, आपण बघतोय की अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये हा सूर उमटतोय की आता पाकिस्तानला नेस्तनाबूत करा, पूर्ण दहशतवाद तिथला अड्डे ते नष्ट करा, काही शिल्लक ठेवू नका, हीच संधी आहे। हा जो आम सूर आहे, सामान्य माणसाचा सूर आहे, याकडे तुम्ही कसं बघता? करेक्शन, मी लेफ्टनंट जनरल नाही आहे, मी लेफ्टनंट कर्नल आहे। पण यस, तुम्ही जी भावना या ठिकाणी बोलून दाखवली, प्रत्येक भारतीयाची ही भावना आहे। कारण मागच्या 3 दशकापासून हे दहशतवादाचे चटके आम्ही भोगतोय। शेकडो लोकांचा, निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं तर कुठेतरी हे थांबवावं लागेल। आणि म्हणून प्रत्येक भारतीयाची भावना अशी आहे, तीच आपल्या राजकीय नेतृत्वाची सुद्धा भावना आहे। आणि हे लक्षात घेऊन आपलं राजकीय नेतृत्व सुद्धा त्याच अँगलनं जात आहे। आपला आर्म्ड फोर्सेस तर केपेबल आहेच आहे। आणि ही सगळी भावना लक्षात घेता दहशतवादाविरुद्धची आरपारची लढाई आणि त्यातला फक्त पहिला टप्पा आपण कंप्लीट केलेला आहे। कारण या दहशतवादाला सपोर्ट करणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत ते आपण उद्ध्वस्त केले। 9 टार्गेट्स जे आहेत ते आपण त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले। इंटेलिजन्स इनपुटच्या अनुसार जे आहेत 21 टार्गेट पाकिस्तानमध्येच आहेत। माझ्या मते आणखीन 12 टार्गेट हे बाकी आहेत। त्याचबरोबर त्यांना सपोर्ट करणारे आका, त्यांना सपोर्ट करणारा ISI, त्यांना सपोर्ट करणारं पाकिस्तानचं लष्कर, त्यांना सपोर्ट करणारे फायनान्सर, टेररिस्ट फायनान्सिंग, ही सगळं नेटवर्क जे आहे आपल्याला बस्ट करावं लागणार आहे। आणि त्याच्यासाठी लढा जो आहे तो दीर्घकालीन असणार आहे, लढा जो आहे तो वेगवेगळ्या अँगलनं असणार आहे। म्हणून फक्त कायनेटिक ॲक्शन किंवा मिलिटरी ॲक्शन आपण करतोय ही दिसतीये आणि नक्कीच जोरदारपणे आपण काम करतोय। पण कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा ज्याला आपण म्हणतो होल ऑफ नेशन अप्रोच, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं डिप्लोमॅटिकली सुद्धा जे आहे तितका जबरदस्त प्रहार आपण करतोय। आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाकिस्तानला कोंडीत सतीश जी, मी तुम्हाला थोडं थांबवतो।